नमस्कार. भारतीय प्रशासन सेवेतील IAS, IPS, IFS अशी पदं आपल्याकडे असतात. या पदामधला I हा इंडियन पोलीस सर्व्हिस, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस किंवा इंडियन फॉरेन सर्व्हिस अशा स्वरूपाचा असतो. पण अधिकाऱ्यांचं वागणं बघितलं की हा इंडियनचा I इंडियनसाठी नाही आहे तर इम्पिरियलसाठी आहे असं वाटतं. एकूणच सगळी व्यवस्था साम्राज्यवादी अशा स्वरूपाची निर्माण होते आहे. मी आपल्याला कोरोनाच्या निमित्तानं हा साम्राज्यवादी चेहरा कसा समोर येतोय ते सांगणार आहे. जरा काही टप्प्यांच्या मध्ये आपण या गोष्टी समजून घेऊया. पहिला टप्पा, मी तुम्हाला एका अधिकाऱ्याची खरी कहाणी सांगणार आहे. अधिकारी आहे बंगाली आणि या बंगाली बाबूंच्या महाराष्ट्रातल्या कारकिर्दीविषयी तुम्हाला बोलायलाच नको. सकाळी महोदय 11-11:30च्या सुमारास उठतात आणि उठल्यावर आपलं सगळं काम आटपण्यापूर्वी साधारणतः क्विंटलभराची 2-3 कुत्री घरात सांभाळलेली आहेत, त्यांच्यासोबत खेळणं करणं हे होतं. यांचं अजगर आणि सर्पप्रेम सुद्धा होतं. बरीच साप आणि अजगर देखील घरी पाळून ठेवला होता. पण एक अजगर पळून गेलं, ते कुठे गेलं कळलंच नाही, म्हणून बाकीची साप सर्पोद्यानामध्ये सोडण्यात आली. साधारणतः दुपारच्या वेळेला 1:30-2च्या सुमारास हे तयार होतात, जेवण वगैरे होतं आणि मग ते रमत गमत आपल्या ऑफिसवर येतात. त्यावेळेला कर्मचाऱ्यांची जेवणाची वेळ झालेली असते. मग एकाला बोलवणं, झापणं, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणं असं सगळं चालतं. 3-4 वाजता महोदय घरी जातात. पुन्हा एकदा जेवण होतं आणि जेवणानंतर ते आपल्या फॅमिलीशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बराच काळ बोलत बसतात. संध्याकाळच्या वेळेला आपल्या कुत्र्यांना फिरवण्यासाठी एका DYSPची AC कार येते आणि त्या कारमध्ये हे कुत्रे फिरून येतात. आता हे सगळं घडल्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेला या महोदयांना जाग येते वेगवेगळ्या कार्यालयांना भेटी देण्याची आणि मग रात्री उशिरा वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देतात आणि त्या भेटीमध्ये सापडलेल्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ करतात. शिवीगाळीचं हे प्रकरण इतकं विचित्र दर्जाचं आहे की मध्यंतरी म्हणे हे कोल्हापूरला असताना एका DYSPला जेवायला बोलवलं. तो DYSPनी जेवायला बोलवल्यावर समोर बसला आणि बसल्याबरोबर यांचं टाळकं हल्लं आणि यांनी तरी औकात है कॅमेरे सामने बैठने की अशा शब्दात त्या DYSPला उठवूनही लावलं. जळगावमध्ये, कोल्हापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी हे लोकांच्या रोषालाही बळी पडलेले आहेत. आता आपण पुढे जाऊया. टप्पा पुढचा. बीडमध्ये एका पोलीस निरीक्षकानं जो नियंत्रण कक्षात आहे त्यानं स्वतःची स्वेच्छानिवृत्ती व्हावी असा अर्ज राज्याच्या पोलीस महासंचालकांच्याकडे दिला आहे. आता हा अर्ज स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज आहे, त्यामुळे याच्याकडे सहजतेनं बघायला हवं. पण त्या अर्जात जे काही त्या अधिकाऱ्यांनी लिहिलं आहे ते फार भयंकर आहे. ते म्हणतात की बीडचे पोलीस अधीक्षक मला सातत्यानं अपमानजनक वागणूक देतात. आता तो चित्रपट तुम्ही पाहिला असेल ज्यात अशोक सराफ म्हणत असतो, पायऱ्या आणि पोलीस सारखेच, बॉस आला की चढतोच. तसं अधिकाऱ्यांना वरिष्ठांनी झापणं हे जरा नेहमीचं झालंय, पण हे झापणं जरा वेगळ्या पातळीवरचं आहे. अगदी त्या पोलिसाची इज्जत काढत, त्याला शिव्या घालत, तुझे जीवतों से मारना चाहिए असं म्हणत, अशा स्वरूपामध्ये जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी आपल्याला वागणूक दिली आणि मी आता नोकरी करायला इच्छा असतानाही शक्य नाही, माझी मानसिकता उरलेली नाही आहे असं म्हणून त्या अधिकाऱ्यानं मला स्वेच्छानिवृत्त करावं अशी मागणी पोलिसांच्याकडे केलेली आहे, पोलीस महासंचालकांच्याकडे केलेली आहे. आता असे अधिकारी जर असतील की जे आपल्या कनिष्ठांना फार वाईट पद्धतीनं आणि राजेशाही पद्धतीनं जगतात, वागवतात, स्वतः जगतात, तर प्रशासन कसं चालणार? कोरोनामुळं तर कोरोना योद्धा हे एकमेव कवच घेऊन हे अधिकारी मनमानेल तसा कारभार करताना दिसत आहेत. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना कुठलाही आदेश काढायसाठीची वेळ रात्री 12 नंतरचीच सापडते. लोक झोपेत असतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून संचारबंदीचा आदेश जिल्हाधिकारी मध्यरात्री 12 वाजता काढतात. सकाळी लोक उठतात आणि नियमितपणे आपल्या कामाला जातात, पोलीस धरून बडवतात. आता पोलिसांचं बडवणं देखील कोरोना काळात बेशिस्त वागणाऱ्या लोकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न म्हणून त्याचा उदो केला जातो. माध्यमांच्या निवडक प्रतिनिधींना हाताशी धरलं की हे सगळं कसं उत्तम आहे हेही प्रेझेंट करता येतं. हा असाच सगळा प्रकार चाललाय. मध्यरात्रीचे आदेश, सकाळची अंमलबजावणी
आणि या सगळ्या प्रकारामध्ये पिडली जाते आहे ती सामान्य जनता, ते बिचारे मार खात आहे. कोरोनाच्या काळात काळजी घ्यावी, लोकांनी बाहेर पडू नये, शिस्त पाळावी हे अपेक्षित आहे आणि ते घडलं पाहिजे. पण आता काही प्रश्न निर्माण होत आहेत. ज्यांच्या हातात 4 रुपये आहेत ना, ती माणसं घराबाहेर पडली तर फारशी भीती नसते, पण ज्यांच्या पोटाला खायला काही नाही अशी माणसं बाहेर पडली की धोका वाढत असतो. कारण त्यांचं रोजचं पोट हे रोजच्या कामावर अवलंबून असतं. पण त्यांना या क्षणी काम नाही आहे म्हणून ते कामाच्या शोधामध्ये बाहेर पडत आहेत. बाहेर पडावं तर कोरोनामुळे मरण आहे आणि घरी थांबावं तर उपाशी पोटी मरावं लागेल. मरण तर कुणीकडूनही ठरलंय. अशा माणसांना उपाशी मरावं लागू नये यासाठीची व्यवस्था करण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना देखील प्रशासन हे कारवाई करताना दिसत नाही. बरं, राजकीय मंडळी ज्याला सरकार असं म्हटलं जातं ते काय करताय? खरं तर सरकारचं आणि प्रशासनाचं आता जुळतंय असं दिसतच नाहीये. प्रशासन आपल्याला वाटेल तशी कारवाई करताना दिसतोय. अगदी अशोक चव्हाणांच्या खात्याला प्रधान सचिव मिळू नये यापेक्षा दुर्दैवाची वेळ कुठली असावी याचा निर्णय राज्याचे त्यावेळेसचे मुख्य सचिव घेत होते की तो मिळाला पाहिजे की नाही पाहिजे. तसंच स्थानिकच्या मंत्र्यांना, आमदारांना, पालकमंत्र्यांना विचारण्याची तसदी देखील प्रशासन घेत नाहीये. पॅनाडॉमिक आहे, अत्यंत अवघड स्थिती आहे अशी कारणं सांगत कोणत्याही लोकप्रतिनिधीला काहीही न कळवता या सगळ्या कृती प्रशासन करत आहे. आता तर शंका वाटू लागली आहे की उपचाराच्या नावाखाली आपलं उखळ पांढरं करून घेण्याची सवय प्रशासनाला लागली की काय, आणि यात त्यांना कुणाचाही वाटा नको आहे. क्वारंटाईन केलं, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलं, संस्थात्मक विलगीकरण केलं की मग त्या लोकांची व्यवस्था करावी लागते. मग जेवण द्यावं लागतं, राहायची व्यवस्था करावी लागते, कॉट आणावे लागतात, गाद्या आणाव्या लागतात, सतरंज्या आणाव्या लागतात, उशा आणाव्या लागतात, जेवणाचे डबे द्यावे लागतात, चहा द्यावा लागतो, बिस्किट द्यावं लागतं आणि या सगळ्यासाठी खर्च लागतो. जिथे 17 रुपयाचा मांस 200 रुपयाला विकत घेणारी यंत्रणा आमच्याकडे आहे, तिथे मग जेवणासाठी हजारो रुपये खर्च करणारी यंत्रणा सुद्धा आपल्याकडे असतेच. या सगळ्यामध्ये दुष्काळाला, संकटाला संधी समजून आपलं उखळ पांढरं करून घेणारे कमी नाही आहेत. हे चाललंय आपल्याकडे आणि आपण कोरोना योद्धा म्हणून, आम्हाला मदत करणारे लोक म्हणून त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करतोय. कोरोना योद्धा असतील ना तर ती सामान्य कर्मचारी आहेत जे आपला जीव धोक्यात घालून सुद्धा काम करतायत. पण ही जी वरिष्ठ मंडळी, अधिकारी मंडळी आहेत जी दिखावा करतायत आणि आपलं उखळ पांढरं करून घेत आहेत. औरंगाबाद मधल्या एकूणच व्यवस्थेच्या होणारा खर्च बघा, क्वारंटाईन करण्यासाठी, सील करण्यासाठी वापरणारे पत्रे, बांबू या सगळ्यांचा खर्च बघा, जेवणासाठीचा खर्च बघा, मास्कसाठीचा खर्च बघा, फवारणीचा खर्च बघा. ती झाली आहे की नाही माहीत नाही, पण हा खर्च मात्र होतोय. अधिकाऱ्यांनी आपलं उखळ पांढरं करून घ्यायला सुरुवात केली हे मात्र स्पष्टपणे कळत आहे. आता जितक्या वेळेला लॉकडाऊन लागेल ना तितक्या वेळेला या अधिकाऱ्यांचं भलं होणार आहे. अधिकाऱ्यांनाही हे गणित पक्क समजलंय की जितक्या वेळ लॉकडाऊन वाढेल तितकं आपलं भलं आहे आणि हे भलं करून घेण्याचा प्रयत्न होतोय का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. गावाकडे तर अजून एक मोठी समस्या आहे. या तिसऱ्या टप्प्यावर येतोय मी. सोयाबीन पेरलंय, उगवलंच नाही आहे. सोयाबीन पेरलं, उगवलं नाही म्हणून तक्रार करायची तर लेखी तक्रार पंचायत समितीच्या कार्यालयात द्यावी लागते. आता ज्या तालुक्यांमध्ये, ज्या जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू केली आहे त्या लोकांनी वेळेच्या आत आपलं सोयाबीन उगवलंच नाही अशी तक्रार पंचायत समितीत द्यायची कशी? सोनपेठ तालुक्यात तर आनंद आहे. सोनपेठ मधल्या कृषी अधिकाऱ्यालाच कोरोनाची बाधा झाली आहे आणि त्यामुळे सगळं कार्यालय क्वारंटाईन करून ठेवलेलं आहे. आता तक्रार द्यायची कुणाकडं, सांगायचं कुणाकडं हा प्रश्न आहे. झालेलं नुकसान सहन करून गप्प बसण्यापलीकडं कोणताही पर्याय शेतकऱ्याकडे उरलेला नाहीये. शेतीसाठी लागणारी अवजारं आणायची, बियाणं आणायची, खतं आणायची, औषधं आणायची, काहीही आणता येत नाहीये कारण बाहेरच पडता येत नाही. तुम्हाला बाहेर पडायला बंदी असेल तर औषधाची दुकानं उघडी असून काय फायदा, बियाणांची दुकानं उघडी असून काय फायदा. एका गावातून दुसऱ्या गावात जायला बंदीच घातली जाते. या काळामध्ये पेरणी कशी करायची हा प्रश्न आहे. शेतकऱ्यांची अवस्था वाईट, त्यापेक्षा मजुरांची अवस्था वाईट. कामाला बाहेर पडताच येत नाहीये. रोज 200-300 कमवले तर पोट भरणार असतं. जवळपास 100 दिवस झालं देश बंद आहे, कामं बंद आहेत. अशा स्थितीत त्या लोकांनी करायचं तरी काय हा मोठा प्रश्न आहे.
कोणताही उद्योग चालत नाही. ज्या उद्योगांमध्ये लोकांची आवश्यकता असते ते उद्योग बंद पडले, नोकऱ्या गेल्या. आणि आता अजूनही आमचं प्रशासन म्हणत आहे की आम्ही कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी पुन्हा लॉकडाऊनचा पर्याय आणू. अरे एखादं औषध तरी देऊन आम्हाला आम्हाला आयुष्यभरात डाऊन करून टाका आमचं आयुष्य, तर आम्ही सुखात जगू शकू, असा आर्तटाहो लोक फोडतायत. तुमची इम्पिरियल सर्व्हिस आहे ना, इम्पिरियल सर्व्हिस, या अधिकाऱ्यांचा मस्तवालपणा, या अधिकाऱ्यांचा स्वार्थी हेतू, माफ करा हे बोलावं लागतंय, माफ करा हे स्पष्टपणे सांगावं लागतंय. कोरोना योद्धा म्हणून आरत्या ओवाळून घ्यायची सवय लागलेल्या अधिकाऱ्यांना आता कोरोनाच्या उपचारासाठी, कोरोनाच्या प्रतिबंधासाठी हे स्पष्टपणे कळायला लागलंय की यातून खूप पैसा मिळतोय. म्हणूनच कदाचित लॉकडाऊनची प्रवृत्ती तुमच्याकडे वाढली नाहीये ना. प्रशासनानं कुणाशीच चर्चा करायची नाही, लोकप्रतिनिधी चर्चा करायची नाही, लोकांशी चर्चा करायची नाही आणि सतत भीती घालत राहायचं आम्ही बंद करून टाकू, आम्ही बंद करून टाकू. लोकांच्या विचारावर, लोकांच्या विहारावर, लोकांच्या खाण्यावर, लोकांच्या कामावर, लोकांच्या भाकरीवर बंधन घालून एखादा आजार नियंत्रणात आणता येतो असं तुम्हाला वाटत असेल ना, तर तुम्ही जास्तीचं करताय हे लक्षात घ्या. म्हणूनच लोकांना सगळी कामं नियमितपणे करू देऊन नियंत्रण आणता येण्यासारखीची व्यवस्था निर्माण करावी असं तुमच्याकडून अपेक्षित आहे. कारण तुम्ही जास्त शिकून, तुम्हाला जास्त शिकवून, जास्त अक्कल आहे म्हणून तशी परीक्षा घेऊन तुम्हाला अधिकारी म्हणून नेमलेलं आहे. पण तुम्ही आमच्यावरच सगळं सोपवणार असाल तर आम्हाला आमचा देवच वाचवो असं म्हणावं लागेल. अधिकाऱ्यांना विनंती आहे, इम्पिरियल मधला IASच्या मधला हा इम्पेरियलचा नाही आहे, तो इंडियन आहे हे लक्षात ठेवा आणि भारतीयांची सेवा करण्यासाठी काम करा. आपलं साम्राज्यवाद, आपली राजेशाही थाट आम्हाला दाखवू नका, एवढीच विनंती. नमस्कार. अॅनालायझरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आपली भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.